आज माझ्या मुलाची तक्रार होती की हिवाळा संपतोय आणि मी त्याच्या आवडीची ही भाजी अजूनपर्यंत का नाही बनवली। फ्रीज उघडला, बायला केली, सगळ्या भाज्या घरीच होत्या आणि सगळ्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या, त्यानंतर चिरून घेतल्या। आता कुकरमध्ये 1 चमचा बटर आणि 2 चमचे तेल घातलं, जिरं घालून फोडणी दिली, त्यानंतर कांदा हलकासा परतून घेतला, मग आलं लसणाची पेस्ट घातली आणि एक एक करून सगळ्या भाज्या घातल्या। आता भाज्यांमध्ये फ्लावर, शिमला मिर्च, हिरवा ताजा मटार, गाजर, टोमॅटो, बटाटा आणि अर्ध बीट घालून सगळ्या भाज्यांना 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आचेवर चांगला परतवून घेतल्या। यामध्ये आता 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालून परत एकदा सगळं छान मिक्स करून घेतलं। यामध्ये आता 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला जवळपास 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। कुकर पूर्णपणे थंड झाला की बघूया भाज्या मस्त शिजलेल्या आहेत। पावभाजी स्मॅशरने छान स्मॅश करून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। लगेच चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि ठेल्यावर जशी मिळतं तशी जर चव पाहिजे असेल तर हा एक्स्ट्रा तडका नक्की ॲड करा। त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडं बटर, तेल गरम करून घेतलं, कसुरी मेथी, पावभाजी मसाला, काश्मीरी लाल तिखट घालून हा तडका या भाजीमध्ये घालायचा। भरपूर कोथिंबीर घालून आपली 15 मिनिटात अगदी ठेलेवाली पावभाजी तयार आहे। लगेच पाव सुद्धा गरम करून घेऊया, तव्यावर बटर आणि पावभाजी मसाला घालून पाव शेकून घेऊ। अवघ्या 15 मिनिटांमध्ये आपली ठेलेवाली पावभाजी तयार झालेली आहे। वरून मस्त असं बटर घातलेलं आहे आणि पाहून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तुमच्याही तोंडाला पाणी जर सुटलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी फॉलो लगेच करा।